त्यांना पुन्हा अशा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे की पुन्हा त्यांना तशा प्रकारचा विचार देखील मनात येता कामा नये। त्यांचं माझ्या भाषेत सांगायचं तर सामानच काढून टाकलं पाहिजे, परत नाहीच। हे केलंच पाहिजे। इतके नालायक काही काही लोक आहेत। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलंय आणि कशा पद्धतीने आज काही लोक नालायकपणा करतायत। आज कुठं कुठं काही काही घडतंय त्याच्याबद्दल अतिशय कडक आणि ठोस भूमिका या सरकारने स्वीकारलेली आहे। विरोधकांना त्यांच्या पद्धतीने जे काही विरोध करायचा तो करा। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मुभा आहे, त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही। पण मला दुसरे एक तुम्हाला सांगायचंय, या बाबतीमध्ये आम्ही आमच्या मायमाऊलींना, आमच्या गरीब महिलांना, आमच्या गरीब मुलींना 21 ते 65 वयोगटामधल्या 1,500 रुपये महिना देणार तर देणार, परंतु वर्षाला 3 गॅस सिलेंडर फ्री देणार। त्याचे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला टाकणार। डायरेक्ट 52 लाख माझ्या कुटुंबियांच्या अकाउंटला पैसे जाणार। माझ्या गरीबाच्या घरातली मुलगी असेल, तिला शिकता येत नसेल, तिचं कॉलेजचं शिक्षण राज्य सरकार तिची कॉलेजची फी भरणार। तू शिक, तुला किती शिकायचं ते। तू गरीबाच्या घरात जन्माला आली म्हणून माझी मुलगी, माझी बहीण शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, हा निर्णय या सरकारने घेतलेला आहे। हे सरकार तुमचं आहे, हे सरकार आपल्या सर्वांचं आहे। आज माझ्या शेतकऱ्यांच्या करता वीज माफीचा निर्णय 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरचं बिल, लाईट बिल इथनं पुढे भरायचं नाही, माफ। आणि मागचंही बिल कुणी मागायला आलं तर ते देऊ नका, त्याचं काय करायचं ते बघू। फक्त शेतीवाडी चांगली करा। परवाच मुख्यमंत्री, मी आणि उपमुख्यमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री आपण परळीला होतो। तिथं देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण साहेब आले होते। आम्ही त्यांनाही सांगितलं की आमच्या इथल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला